बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू साठे पोलिसांच्या ताब्यात। साठेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप। अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 4 विधानसभेत आज बीडमधील सरपंचाची हत्या, परभणीतील हिंसाचारावर चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवेदनाची ही शक्यता। गुरुवारी भाजप आमदार संघ मुख्यालयात जाणार। अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात। अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार का, याकडेच लक्ष। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। समता परिषदेच्या बैठकीला सुरुवात, तर मी तुमच्या हातातलं खेळणं नाही, भुजबळांकडून वेगळा निर्णय घेण्याबाबतचे संकेत। भाजपकडून राम शिंदेंनी दाखल केला सभापती पदासाठी अर्ज। एकच अर्ज सादर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। उपसभापती नीलम गोरे मांडणार प्रस्ताव। नोव्हेंबर महिन्याचा पगार थकल्यानं संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका आक्रमक। काम बंद आंदोलनाची हाक, मात्र अधिष्ठात्यांच्या आश्वासनानंतर 2 तासातच आंदोलन मागे। मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। जालन्यातील मोसंबीच्या दरामध्ये मोठी घसरण। 40 रुपयांवरून दर 8 ते 14 रुपयांवर। विदेशी गाड्यांना मुंबईकरांची मोठी पसंती। मागील 11 महिन्यामध्ये 1173 विदेशी गाड्या रजिस्टर। खेळाडू, राजकारणी, सिने अभिनेते, सेलिब्रिटींकडून परदेशी गाड्यांची वाढती मागणी। रविचंद्रन अश्विननं अचानक जाहीर केली निवृत्ती। गाभा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का।